दोन मित्र असतात. दोघांना मोठं होऊन बिझनेसमॅन बनायचं असतं. दोघांनी लहानपणीचं पाहिलेलं हे एक स्वप्न असतं. स्वप्न पूर्ण करायला दोघंही मेहनत करतात, बिझनेस उभा करतात. दोघांमध्ये भागीदारीत व्यवहार सुरू होतात, पण ह्याच व्यवहारातून सुरुवातीला खटकेही उडू लागतात. एकाला प्रॉफिट दिसू लागतो, एकाला लॉस दिसू लागतो. प्रॉफिट दिसणाऱ्याची पैशाची हाव वाढत जाते आणि हीच हाव त्याच्या हातातून एक कृत्य घडवून आणते. ते कृत्य म्हणजे हत्या. भरदिवसा गोळ्या झाडून हत्या. मंडळी, ही क्राईम स्टोरी अशा दोन मित्रांची आहे ज्यांनी त्यांच्या आयुष्यात बिझनेस बद्दल मोठं होण्याबाबत बघितलेलं स्वप्न पूर्ण करताना घडलेली आहे. ही अशी गोष्ट आहे की ज्यात एक व्यवहार किंवा पैशांची हाव माणसाला हत्येपर्यंत कशी घेऊन जाते. म्हणूनच वसईमध्ये बिझनेसमॅन मित्रानेच त्याच्या बिझनेस पार्टनरवर गोळ्या झाडल्यात. कसं मारलं आणि त्यानंतर पोलिसांनी कशी चक्र फिरवत गुन्हेगाराला अटक केली, याबद्दलची संपूर्ण स्टोरी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, वसईच्या औद्योगिक जगतात आणि गुन्हेगारीच्या पटलावर थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. मित्र, बिझनेस पार्टनर आणि विश्वासाचा मुखवटा धारण केलेल्या एका माणसानेच 32 कोटी रुपयांच्या फायद्यासाठी आपल्याच मित्राच्या हत्येचा भीषण कट रचल्याचं उघडकीस आलंय. ही संपूर्ण थरारक घटना वसई पूर्व इथल्या नाईकपाडा आणि डायमंड इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात घडली आहे, जिथं वालीव पोलिसांनी एका मोठ्या हत्येच्या कटाचा पर्दाफाश करत गुन्हेगाराचं जाळं उद्ध्वस्त केलंय. या संपूर्ण प्रकरणाच्या मेन पॉइंटवर असलेले उद्योगपती म्हणजे मोहनसिंग लक्ष्मणसिंग परमार, वय 46 वर्ष, हे वसई ईस्ट मध्ये नाईकपाडा इथल्या प्रसिद्ध डायमंड इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असलेल्या GSM फाइल्स लिमिटेड या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतात. GSM फाइल ही औषध बनवणारी नामांकित इंडस्ट्री असून ती ब्लिस्टर फाइल्स आणि ॲल्युमिनियम फाइल्सचं उत्पादन करते. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये देखील लिस्टेड आहे. मंडळी, मोहनसिंग परमार यांनी आपल्या मेहनतीने, बिझनेस मधल्या स्ट्रॅटर्जीने आणि सचोटीने कंपनीला मोठ्या टप्प्यावर पोहोचवलं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मित्राकडून हा घात करण्यात आलाय. त्यांच्या मित्राचं नाव सागर भानुशाली आहे. त्याने शेअर बाजारात, विशेषतः आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकन शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. परंतु इस्रायल इराण संघर्ष आणि जगातील मंदीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठा क्रश झाला, ज्यामध्ये सागर भानुशालीला कोट्यावधी रुपयांचा लॉस झाला आणि तो पूर्णपणे कर्जाच्या ओझ्याखाली दबला जाऊ लागला. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सागर भानुशाली याने कंपनीतली पार्टनरशिप आणि शेअर्स हे मोहनसिंग परमार यांना विकण्याचं मान्य केलं. या व्यवहारापोटी मोहनसिंग परमार यांच्याकडून सागर भानुशालीला सुमारे 32 कोटी रुपये मिळाले होते. मात्र ही प्रचंड रक्कम त्याला पुन्हा परत कमवायची नव्हती किंवा या पैशाच्या टेन्शनमुळे स्वतःची कामापासून सुटका करून घ्यायची होती. म्हणून सागर भानुशालीच्या मनात एक अत्यंत भयानक विचार आला आणि तो विचार असा होता की जर मोहनसिंग परमार याचाच मृत्यू झाला तर 32 कोटी रुपयांची परतफेड करण्याची जबाबदारी कायमची संपुष्टात येईल आणि त्याच्यासोबत GSM फाइल्स लिमिटेडच्या संपूर्ण कंपनीवर आपलं एक हाती वर्चस्व राहील. याच 32 कोटी रुपयांच्या आर्थिक फायद्यासाठी आणि कंपनीच्या मालकी हक्कासाठी सागरने आपल्याच बिझनेस पार्टनरच्या हत्येची सुपारी देण्याचा कट रचला. 24 जुलै 2026 रोजी रात्रीच्या वेळी वसई पूर्वतल्या नाईकपाडा येथील डायमंड इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात दिवसाचं कामकाज संपवून मोहनसिंग परमार हे आपल्या ऑफिसमधून बाहेर पडत होते. याच वेळी सागर भानुशाली याने उत्तर प्रदेशातून भाडोत्री मारेकरी बोलवले. हे गुंड त्यांना मारण्यासाठी त्या ऑफिस जवळच दबा धरून बसले होते. मोहनसिंग परमार जसे आपल्या गाडीकडे निघाले, तितक्यात अचानक एका दुचाकीवरून दोन मारेकरी म्हणजेच सुजित देवेंद्रभाई पांडे आणि त्याचा साथीदार अनुप वीरेंद्र प्रजापती हे त्यांच्या समोर आले. त्यावेळी त्यांच्या गाडीवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. त्यानंतर सुजित पांडे याने अजिबात वेळ न घालवता पिस्तूल काढून अगदी जवळून मोहनसिंग परमार यांच्यावर थेट गोळी झाडली. ही गोळी परमार यांच्या खांद्यामध्ये घुसली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर मारेकऱ्यांचा प्लॅन हा त्यांना जागीच ठार मारण्याचा होता. त्यानंतर सुजित पांडे याने दुसरा वार करण्यासाठी पुन्हा ट्रिगर दाबला, परंतु सुदैवानं पिस्टलचं मेकॅनिझम जाम झालं आणि गोळी सुटली नाही.
पिस्तूल चालत नाही हे पाहताच मारेकऱ्यांनी पिस्तूलच्या मागच्या मुठीने परमार यांच्या डोक्यावर आणि शरीरावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आजूबाजूला लोक जमा होत असल्याचं बघून मारेकरी दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेत थेट पसार झाले. त्यानंतर मंडळी परमार यांच्यावर हल्ला झाल्याचं समजताच त्यांना तातडीने जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पण या घटनेमुळे संपूर्ण वसई विरार औद्योगिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे आणि पोलीस उपायुक्त अशोक विरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन गीते आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ जैद यांच्या नेतृत्वाखाली 11 विशेष पथकं तपासण्यासाठी तैनात करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी सगळ्यात अगोदर घटनास्थळचे आणि परिसरातले सीसीटीव्ही फुटेज पाहिले. फुटेजवरून आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीची बनावट नंबर प्लेट शोधून काढण्यात आली. त्यानंतर टेक्निकल विश्लेषण करत CDR, IPDR आणि स्थानिक बातमीदारांच्या नेटवर्कचा वापर करण्यात आला. त्यानंतर या तपासाचे धागेदोरे थेट उत्तर प्रदेशमध्ये जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर वालीव पोलिसांचं एक विशेष पथक तातडीने उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आलं. तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अत्यंत गुप्तपणे सापळा रचून धाडी टाकण्यात आल्या आणि या कटात सहभागी असलेल्या मारेकऱ्यांना आणि पिस्तूल पुरवठा करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आरोपींची कसून चौकशी केली गेली. या संपूर्ण हत्येच्या षडयंत्राचा मुख्य सूत्रधार कोणताही बाहेरचा गुंड नसून परमार यांचाच बिझनेस पार्टनर सागर गिरीश भानुशाली असल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी सागर भानुशालीच्या आर्थिक व्यवहाराची बारकाईने तपासणी केली असता 32 कोटी रुपयांचा व्यवहार आणि शेअर बाजारातील तोटा हे स्पष्टपणे समोर आलं, ज्यामुळे तपासाचे सर्व दुवे जोडले गेले. त्यासोबतच मंडळी, वालीव पोलिसांनी या हाय प्रोफाईल आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी प्रकरणात मुख्य सूत्रधारासह एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशाली, मुख्य मारेकरी सुजित देवेंद्रभाई पांडे, त्याचा साथीदार अनुप वीरेंद्र प्रजापती, मनोज ठटेरा, विजयकुमार विश्वकर्मा, गोकुल गौतम आणि स्थानिक पातळीवर रेकीकरण आणि मारेकऱ्यांना मदत पुरवण्यासाठी सहभागी असलेला आणखीन एक सह आरोपी यांचा समावेश आहे. मंडळी, वालीव पोलिसांनी सगळ्या 7ही आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न करणं आणि गुन्हेगारी कट रचणं या अंतर्गत गुन्हे दाखल केलेत. पोलीस सध्या डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक पुरावे आणि आर्थिक व्यवहाराच्या कागदपत्र एकत्र करत असून या गुन्ह्यात अजून काही संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा किंवा मध्यस्थांचा सहभाग आहे का याचा सखोल शोध घेत आहेत. ज्या मित्रावर आणि पार्टनरशिपवर विश्वासाने करोडो रुपयांचा व्यवहार केला गेला, त्यानेच पैशाच्या हवेपोटी पाठीत खंजीर खुपसून हत्येचा इतका भयानक कट रचल्याची ही घटना वसईच्या व्यापारी जगतात दीर्घकाळ चर्चेचा विषय ठरली आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अन्य प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.